आज आपण त्या लोकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत ज्यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. शांत ठिकाणी बसून डोळे बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास, हळूहळू बाहेर. मन शांत होऊ द्या. आता तुमच्या आयुष्यातील त्या व्यक्तीचा विचार करा जी नेहमी तुमच्यासोबत उभी राहिली, जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते. कदाचित आई, कदाचित बाबा किंवा तुमचा पार्टनर किंवा कोणी खूप जवळचा. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्यांचं हसणं, त्यांचा आवाज, त्यांची काळजी. किती वेळा त्यांनी तुमच्यासाठी सॅक्रिफाईस केलेला आहे. किती वेळा त्यांनी तुमच्या गरजा बाजूला ठेवल्यात फक्त तुमच्या आनंदासाठी. कदाचित तुम्ही त्यांना कधीच धन्यवाद म्हटलं नाही किंवा तुमच्यात काही गैरसमज आहेत, पण आज सगळं बाजूला ठेवा. मनात म्हणा, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. जर तुमच्यात काही डिस्टन्स असेल, काही न बोललेले शब्द असतील, आज त्यांना माफ करा आणि स्वतःलाही माफ करा. मी तुला माफ करते आणि आपलं नातं प्रेमानं स्वीकारते. मी तुला माफ करते आणि आपलं नातं प्रेमानं स्वीकारते. आता त्या व्यक्तीला इमॅजिन करा, तुमच्यासमोर उभं आहे. त्याला एक सुंदर मिठी मारा. त्या मिठीमध्ये सगळं प्रेम आहे, सगळं ग्रॅटिट्यूड आहे. मनात म्हणा, तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. धन्यवाद माझ्यासोबत राहिल्याबद्दल. जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर येऊ द्या, कारण हीच खरी हिलिंग आहे. आता तुमच्या हृदयाकडे लक्ष द्या. तिथून एक गोल्डन लाईट बाहेर पडतोय आणि त्या व्यक्तीकडे जाते. तुमचं प्रेम, तुमची कृतज्ञता त्यांच्यापर्यंत पोचवतोय. आज एक वचन द्या, मी माझ्या लोकांना ॲप्रिशिएट करेन. मी प्रेम व्यक्त करायला घाबरणार नाही. मी माझ्या लोकांना ॲप्रिशिएट करेन. मी प्रेम व्यक्त करायला घाबरणार नाही. एक खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास, हळूहळू सोडा. हळूहळू उघडा. हळूहळू डोळे उघडा. आज किमान एक व्यक्तीला मेसेज करा आणि फक्त एकच शब्द लिहा, धन्यवाद. कारण नातं जपणं हाच खरा आनंद आहे.